या श्रीकृष्णाचा वाढदिवस आणि तेव्हा सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या उपस्थितीमध्ये एक ताफा आनंद आहे मला हजर असतात. मी विचार करत होतो की जमाना किती बदलत आहे. वाढदिवस होतो पण लहान गावी सुद्धा आता केक यायला केक कापायला लागले. लोक त्याच्यात लक्ष आले. मला आठवत आहे की माझ्या लहानपणी वाढदिवस असला तर गुळ शेंगदाणे किंवा गुळ खाऊन दिलं जायचं. आता ते सगळे जेल बदलले. आनंद आहे की गेले हल्ली काही दिवसापासून तुम्हा लोकांच्या बरोबर युगेंद्रने कामाची सुरुवात केली. त्याचा स्वभाव लोकांची नम्रतेने बोलण्याचा आहे, सुसंवाद ठेवायचा आहे आणि जे काही आपल्या पद्धतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांशी तुलना करता का? मी असो किंवा आजीच असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही राजकारणात ज्यावेळेस असतो तेव्हा सरकारी आमच्या हातात. आज युगेंद्रला तुमच्यावर काम करायचे, सरकार त्यांच्या हातात नाही. त्यांच्या हातात कष्ट करायचे, माणुसकीचे संबंध करायचे, लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा, हेच आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे. आणि त्याबरोबर सत्तेची अपेक्षा आज यासाठी आपण चर्चा करावी. मी काही अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी मगाशी कीर्तनाने सांगितलं तुझं वाढदिवस अभिनंदन. आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? आम्हाला अक्षराचा जाणवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार घरात आधार दुसरं उपयोग करत नसतो. त्याचा विचार घालण्यासाठी अशी अपेक्षा करूया आणि माझ्या शुभेच्छा. साहेब तुम्ही सांगितलंय आज आपला सरकार नाही काय नाही, आम्हाला आता संघर्ष आहे वाटलेला, पण आम्ही या संघर्षातही सगळे तरुण युगेंद्रदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देतो. आज या ठिकाणी आता महिन्यापर्यंत तालुक्याच्या सगळे दुष्काळी गावात पाणी नाही की कसे दुष्काळी त्याचा विचार. सर्वांनी 5 वाजता चिराग गार्डन या ठिकाणी पुढं सर धनराज सर पुढे ते मध्ये घ्या साहेबांची रे. कोण